नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आज आपण एका विशिष्ट विषयावरती चर्चा करणार आहोत, जो विषय सध्या अत्यंत चर्चेमध्ये आहे. राहुल गांधी यांनी नुकताच खुलासा केला आहे, ते म्हणजे वोट चोरीवरती. अर्थात हा विषय काय आहे या संदर्भात आपल्यासोबत आहेत समाजसेवक वैभव सदाफुले सर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. आपण या आधी देखील अनेक अशा मुलाखतीच्या माध्यमातून सरांची मुलाखत घेतलेली आहे आणि विचार देखील आपण माहिती आहे आपल्याला. वोट चोरी संदर्भात आजचा हा विषय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे, तर ही मुलाखत तुम्ही देखील संपूर्ण बघा. जास्त वेळ न घेता आपण वळूया आपल्या विषयाकडे. सर, अनेक असे प्रश्न आहेत. त्यापूर्वी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे राहुल गांधी यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये वोट चोरी संदर्भात जो खुलासा केलेला आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, खरं तर राहुल गांधींनी जो काही तो खुलासा केलाय, आता या गोष्टींचं जे राजकारणामध्ये निगडीत असतील, जे लोक राजकीय लोक असतील, त्यांना प्रत्येकाला या गोष्टीची त्यांना पुरेपूर अभ्यास आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे ही चोरी आधीपासून होते. परंतु कालांतराने ज्यापासून भाजप सत्तेमध्ये आली, भाजपनी ही जी चोरी करण्याचा त्यांनी जो आता याला जो त्यांनी म्हणतो आपण स्टेज यांनी जो वाढवलाय, म्हणजे अक्षरशः आधी ही चोरी व्हायची नाही असं होणार नाही, आधी ही चोरी केली जाते पण ते प्रमाण कमी असायचं आणि एक म्हणजे आपण थोडे ट्रान्सपरंट इलेक्शन व्हायच्या. परंतु आता जर आपण पाहिलं ज्या प्रकारे निवडणूक आयोग पण या गोष्टींना प्रत्युत्तर देतात, ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाने ज्याप्रमाणे उत्तर दिले पाहिजे होते, निवडणूक आयोग त्याप्रमाणे उत्तर दिलं जात नाही. आणि निवडणूक आयोग आजच्या तारखेला आपण जर पाहिलं तर निवडणूक आयोग पूर्णपणे भाजपची एक विंग म्हणून काम करते. निवडणूक आयोगाचं काम काय असतं की तुम्ही ट्रान्सपरन्सी ठेवावी. जर एक विरोधी पक्ष लीडर ऑफ ऑपोजिशन तुम्हाला एलओपी तुम्हाला प्रश्न करतोय, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देणं तुम्ही बंधनकारक आहात. परंतु आज इलेक्शन कमिशन त्यांना मिसलिडिंग व राजकारणाचे हे करते. आणि आपण पाहिलं की प्रसार माध्यमांनी पण त्याचा हे केलेलं आहे किंवा पण त्यांनी सर्व्हे केला, त्यांना ते हे कळालं की ते सगळं खरं आहे. एका घरामध्ये 80 लोकांची वोटिंग लिस्टमध्ये नावं येतात आणि त्याचबरोबर एका वॉर्डवर त्यांनी राहुल गांधींनी जो काही अभ्यासपूर्वक त्यांनी जो काही प्रेस कॉन्फरन्स केली त्याचं खरं सर्वप्रथम आपण सर्वांनी म्हणून कौतुक केलं पाहिजे. कारण की तो प्रेस कॉन्फरन्स जी होती ती प्रेस कॉन्फरन्स फक्त एका पक्षाची नव्हती, एका इंडिया अलायन्सची नव्हती, ती पत्रकार परिषद ही संपूर्ण प्रत्येक मतदाराची होती, जो त्याचा अमूल्य मतदान देतो आणि त्याला ही अपेक्षा असते की माझे मतदान दिल्यानंतर ज्या लोकांना मी निवडतोय ते लोक माझ्या हिताचं काम करतील. परंतु ही जी चोरी केली गेली या चोरीचं आणि चोरीवरती शिरजोरी ज्या मराठीत म्हण म्हणतो आपण, यांनी ज्या प्रकारे चोरी केली म्हणजे अक्षरशः 1,00,000 फेक वोट्स एका विधानसभा क्षेत्रामध्ये ज्या लोकसभा क्षेत्रामध्ये होतो, म्हणजे ज्या बँगलोरचं त्यांनी तो पूर्णपणे त्यांनी आहे दाखवलं, राहुल गांधी प्रेझेंटेशन दाखवलं. त्यांनी असं म्हटलं की लोकसभेवेळी भाजपचा खासदार तिकडे फक्त 35,000 मतांच्या लीडनी जिंकला होता लोकसभेच्या वेळी. परंतु विधानसभेमध्ये असा कोणता चमत्कार झाला फक्त 4 महिन्याच्या याच्या कालावधीमध्ये की तिकडे एका त्या लोकसभेच्या क्षेत्रामध्ये एका विधानसभा क्षेत्रातील आमदाराला 1,00,000ची लीड मिळते. आता 1,00,000च्या लीड मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर म्हणजे फेक ऍड्रेस, फेक फोटोज, म्हणजे त्याच्यानंतर त्या ऍड्रेस होती तो व्यक्ती राहतच नाहीये, तो व्यक्ती राहतो दुसऱ्या राज्यात राहतो, तो तिकडून या राज्यातून वोट करतोय. एक व्यक्ती 4 राज्यातून वोट करतोय, म्हणजे महाराष्ट्र असेल, राजस्थान असेल, युपी असेल, कर्नाटक असेल, म्हणजे 4 ठिकाणावर तो एकच व्यक्ती वोट करतोय. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी खूप गांभीर्यपूर्वक ही गोष्ट आपण घेतली पाहिजे. आणि ही गोष्ट फक्त आपल्या एका दुसऱ्याचा फक्त विरोधी पक्षातील लोकांना काय त्या मतदारांनाच फक्त धोकादायक नाही, संपूर्ण भारत देशाच्या लोकशाहीला धोकादायक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकशाहीचा विचार केला होता देशामध्ये की समानता याच्यात राहिली पाहिजे, नांदली पाहिजे, परंतु ह्यांनी ज्या भाजपनी आता जसं निगडीत राजकीय पक्षांनी पैशाच्या जोरावरती किंवा त्यांच्या विविध प्रकारच्या त्यांनी जे काही यंत्रणा वापरल्या, सिस्टमचा गैरउपयोग, बाबासाहेबांचे स्टेटमेंट वारंवार प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी सांगतो, बाबासाहेबांनी हे सांगितलं होतं की हा संविधान तेव्हाच चांगला म्हटला जाईल जर याला अंमलात आणणारे लोक चांगले असतील. जर याला अंमलात आणणारे लोक जर त्यांचा विचार त्यांचे खराब असेल तर संविधान सगळ्यात खराब असेल, हे स्वतः बाबासाहेब म्हटले होते. आज त्या संविधानाचा दुरुपयोग कुठे ना कुठेतरी मोठ्या प्रमाणात चाललाय. संविधानाने जे काही इन्स्टिट्यूशन आज या देशातील नागरिकांसाठी निर्माण केले होते, म्हणजे ती ईडी म्हणा, इन्कम टॅक्स म्हणा, सीबीआय म्हणा, त्याचा पुरेपूर उपयोग हा फक्त विरोधी पक्षांना दाबण्याकरता वापरला जातोय. आज निवडणूक आयोगाला स्वायत्ता दिली गेली होती, म्हणजे तुम्ही तुमचं पर्सनल पूर्णपणे तुमचं हे असलं पाहिजे, कामं तुम्ही करा, असं संविधानामार्फत त्यांना हे दिलं गेलं होतं. पण आज निवडणूक आयोग पण पूर्णतः फक्त एका प्रकारे पार्शल काम करत आहे. म्हणजे हे कुठे ना कुठे अत्यंत गांभीर्यपूर्वक आहे. आणि राहुल गांधीजींनी ज्या प्रकारे या विषयाला राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर या विषयाला आणलंय, त्यांचं खरंच मी कौतुक करू इच्छितो.
तर तुमच्या मते मतचोरी म्हणजे नेमकं काय असावं आणि ते लोकशाहीवरती कशा पद्धतीने परिणाम करतो? आता मतचोरी या लोकशाहीचं असं प्रकारे कनेक्शन आपण हे करू शकतो की बाबासाहेबांनी, लोकशाहीचा अर्थ काय असतं, लोकशाही म्हणजे समानता, एका प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो साध्या शब्दामध्ये. आता बाबासाहेबांनी असं म्हणजे बाबासाहेबांची विचारधारा अशी होती की एका मताची किंमत ही एका रस्त्यावरच्या आपल्या गरीब बांधवाची किंमत तर मताची किंमत पण तेवढीच असेल, अंबानीची किंमत पण तेवढीच मताची. म्हणजे एका वोटची किंमत हे सगळ्यांसाठी समान असते पाहिजे अशी संकल्पना बाबासाहेबांची होती. आणि आपल्या आतापर्यंत आपण प्रत्येकाने धरून चाललो होतो. परंतु आज कसं झालंय, आज जर एकच व्यक्ती 4 राज्यात जाऊन मतदान करतोय आणि एक व्यक्ती एकाच ठिकाणी मतदान करतोय, म्हणजे कुठे कुठे आज माझी मताची किंमत ही एक रुपया एवढी आणि दुसऱ्याची मताची किंमत 4 किंवा 10 रुपये एवढी आहे. म्हणजे कुठे कुठे ही असमानता आपण पाहू शकतो. आणि मतचोरी आणि लोकशाहीचा संबंध असा येतो की लोकशाही म्हणजे लोकांमार्फत चालवलं गेलेलं राज्य, लोकांचं राज्य. परंतु आज लोकांच्या मनात जर एका राजकीय पक्षाविरुद्ध द्वेष असेल तर त्याला तो राजकीय पक्ष नकोय. पण तो राजकीय पक्ष जर आपण म्हणतो ना, आपण काही चुकीच्या यंत्रणा वापरून किंवा त्याची ताकदच्या बळावरती तो जर लोकांचं मताचं जर चुकीचं हे करत असेल, म्हणजे लोकांनी मतदान केलं एका राजकीय पक्षाला, मतदान केलं दुसऱ्या राजकीय पक्षाला, याचा अर्थ कुठेतरी आपल्या मतांसोबत हा एका प्रकारे एक फ्रॉड मोठ्या प्रमाणात चाललाय. आणि हा जो फ्रॉड आज राहुल गांधींनी ज्या प्रकारे लोकांसमोर आणलाय, खरं तर आज प्रत्येक माणसाने मित्र बोलतात रस्त्यावरती उतरण्याची गरज आहे. आज जर आपण पहिल्या बिहारच्या निवडणुकीबद्दल संदर्भात आपण पाहिलं असेल, बिहारच्या निवडणुकीसंदर्भात याच्यावर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला असा प्रश्न केला की जर लीडर ऑफ ऑपोजिशन तुमच्याकडून जर डिजिटल डेटा मागतोय, राहुल गांधींनी फक्त काय अपेक्षा केली, ठीक आहे तुम्ही बोलता ना की तुम्ही फ्रॉड करत नाही, निवडणूक आयोगाला बोलले तुम्ही फक्त डाटा आम्हाला डिजिटल स्वरूपात द्या. आता याच्यात निवडणूक आयोगाचं कामच आहे की तुमच्याकडून लोकांना जर अपेक्षा केली की तुम्ही चोरी नाही केली तर तुम्ही डेटा द्या ना लोकांना. ज्या दिवशी राहुल गांधींची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि जेव्हा मुद्दा लोकांपर्यंत घराघरापर्यंत पोहोचला, निवडणूक आयोगाने बिहारची इलेक्शन कमिशनची वेबसाईट म्हणा, महाराष्ट्राची म्हणा, कर्नाटकाची म्हणा, ही एरर करून टाकली, म्हणजे त्यांनी बंद करून टाकली काही कालावधीसाठी. त्याच वेळेस एरर कसा आला हा सुद्धा प्रश्न हा प्रश्न यासाठी उपस्थित होतो कारण की लोकांनी ते प्रश्न त्यावेळी सर्च करायला गेले असतील की राहुल गांधी खरं बोलतो का खोटं. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, सर्व्हर त्यांनी डाऊन केला आणि त्यांनी पूर्णतः ते म्हणजे लोकांना माहिती न पडवायचे खरं काय खोटं काय. परंतु राहुल गांधींनी ज्या प्रकारे प्रेझेंटेशन दिलं त्यांनी त्या प्रेझेंटेशन लोकांना समजून सांगितलं. आज जर आपण बघितलं असं की बरेच राजकीय पक्ष प्रेझेंटेशन देतात पण तो राजकीय नेता नाही बोलत, तो एका माणसाला उभा करतो, प्रोफेशनल माणसाला तो जर प्रेझेंटेशन देतो. पण राहुल गांधींनी काय केलं, ते स्वतः उभे राहिले, त्यांनी स्वतः प्रत्येक एका प्रेझेंटेशनचा स्लाइड त्यांनी लोकांना समजून सांगितलं कशा प्रकारे या देशामध्ये वोटची चोरी होते. आणि हे फक्त साधारण स्केलवरती नाही होते, एक लार्ज स्केल चोरी याला बोलू शकतो आपण. म्हणजे आज लोकांच्या मनात नसताना आपण तो खासदार तर लोकांना जबरीने त्यांना तो खासदार म्हणा किंवा आमदार त्यांना स्वीकारावा लागतोय. लोकांच्या मनातला तो खासदार नाहीये. असंच चालू राहिलं तर मग लोक बाहेर पडून मत देखील करणार नाही. आज आपण ह्याच्या अगोदर पण आपण जो विषय उचलला आपण पाहिला की मराठी आणि हिंदीचा वाद जो आपण हे केलेला, आज जर आपण पाहिलं की त्याच्याशी हे निगडीत कुठे ह्या गोष्टीला आपण कनेक्ट करू शकतो. म्हणजे आज हे लोक काय करतात, बाहेरून राज्यातून लोक हे लोक इथं मागून घेतात. म्हणजे तुमचा वोटिंग आयडी कार्ड तिकडे तुमच्या राज्यात सुद्धा असला पाहिजे, त्यांचा वोटिंग आयडी कार्ड इथं पण असला पाहिजे. त्याच्यामुळे आपण जे म्हणतो वारंवार आपण हे जे म्हणतो ना की आपण नगरपालिका म्हणा किंवा जी नगरपालिका आपली यांनी बदलापूरची ह्यांनी एक डेटा ठेवला पाहिजे की आपल्या शहरामध्ये इतर राज्यात येणारा व्यक्ती कोण आहे, तो तिकडे पण वोटिंग आयडी तयार करतोय, इथं पण वोटिंग आयडी तयार करतोय, दुसऱ्या राज्याचा तिकडे पण वोटिंग आयडी तयार करेल. मग ह्याचा अर्थ आज जर आपण पाहिलं की लोकांच्या मनातला जो काही प्रश्न आहे ना की मराठी हिंदीचा वाद जो होता तो आपण याला कनेक्ट करू शकतो. बाहेरून आलेल्या लोकांवरती कुठे कुठे एक आपल्यावरती आपण त्याच्यावर नजर ठेवली पाहिजे की बाबा ह्यांचा एक्झॅक्टली ह्यांचा मेन उद्देश काय. हे लोक इथं फक्त व्यापार करायला येत आहेत, रोजीरोटी कमवायला येतात का, ह्यांचा मागे एक राजकीय उद्देश आहे. कारण की आज जर आपण पाहिलं की काही राज्यांची माइंडसेट ही फिक्स झालेली आहे की नाही आपला राजकीय पक्ष म्हणजे आपण फक्त याच राजकीय पक्षाला आपण मतदान करायचं, बरोबर तेच लोक इकडे आणले जातात आणि जे इकडचे आपण जे लोक मराठी लोकांचे नावं वगळले जातात वोटिंग लिस्ट मधून. आज अक्षर लोकांना सांगायची गोष्ट वाटते याच्या समज मला सांगतो मी, माझी स्वतःची आजी लोकसभा निवडणुकीची ही गोष्ट आहे. माझी आजीला मला वाटतं 5-5:30 वाजता आम्ही त्यांना वोटिंग करायला त्यांना घेऊन आलो. ते वयस्कर असो त्यांना प्रॉपर चालतात, त्यांना वोटिंग करायला आम्ही घेऊन आलो. 50 स्कूलमध्ये त्यांचं नाव होतं, 50 शाळा हिंदुपाड्यामध्ये वोटिंग करायला तिकडे घेऊन आलो. तिकडे आधीच म्हणतात हे लोक हे तर वोट करून गेले.
अरे माझी आजी मला माहिती वोट नाही केली, तिला सकाळपासून ती घरी बसली होती, तिने कधी वोट केलं नाही, यांच्या नावाची वोटिंग झाली, आता यांच्या नावाची वोटिंग झाली म्हणजे हेच खेळ त्यावेळेस तो समजलं होतं. परंतु कसं असं त्या टायमिंगला केंद्र सरकारने काय केलं होतं की त्यांनी एक लिटमस टेस्ट केली होती की चला जर समजा सगळीकडेच आपण हा ईव्हीएमचा घोटाळा न करताना आपण फक्त काय निवडक ठिकाणीच आपण फक्त हा घोटाळा करणार. परंतु लोकांच्या मनात हेच होतं की त्यांना भाजप नको होतं. जर हा फ्रॉड इलेक्शनचा फ्रॉड ह्याच्या अगोदर एक्सपोज झाला असता तर कदाचित 2024च्या लोकसभेमध्ये भाजपची खूप घाण पद्धतीने हार झाली असते. आज आपल्या राज्यामध्ये 1 करोडपर्यंतची जे आपण म्हणतो 1 CR लोकसंख्या वाढली, मतदारांची लोकसंख्या वाढली, मतदार 1 करोड लोक मतदार कसे का फक्त 5 महिन्यात वाढू शकतात. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी हे जे मतदार वाढले गेले हा एक खूप मोठा एक राजकीय म्हणतो ना आपण एक गेम होता, स्कॅम होता. हा स्कॅम आता नुकतंच उघड झालाय. नुकतंच आपण बघितलं राहुल गांधी यांनी मत चोरी संदर्भात जे खुलासा केलेला आहे, तुम्हाला काय वाटतं बदलापूर सारख्या शहरामध्ये देखील हा मुद्दा लागू होतो का? बरं झालं मॅडम तुम्ही हा प्रश्न विचारला. खरं मी बदलापूरचा विषय कधी तेच त्यासाठीच थांबलो होतो. तर मी काय तुमच्यासाठी फक्त आजच्या तारखेला फक्त आपल्या बदलापूरकरांना दाखवण्यासाठी फक्त एक सॅम्पल आणलाय, छोटा ट्रेलर आणलाय की तुम्हाला दाखवू इच्छितो. हवं तर तुम्ही हे आपल्या पेजवर पण अपलोड करू शकता. आता हे मी फक्त 3 लोकांची नावं आणली, फक्त 3. आता आपण मतदान करतो बरोबर आहे, आपण किती वेळा मतदान करतो. समजा निवडणुका तुम्ही एका वोटिंग करायला गेला तुम्ही एकच मत करू शकता, मग 2 टाइम मत करून कोणते नाही देऊ शकत. आता हे बदलापूरचं 3 लोकांची नाव आहेत आणि या तिघांच्या नावावरती 2 वोटर आयडी आहेत. हे फक्त आपल्या बदलापूरचं. तुम्हाला यांचं नाव सुद्धा सांगू शकतो मी, सुरेशभाई लालजीभाई पटेल. आता खेळ कसं तुम्हाला हे सांगतो मी. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की फर्स्ट नेम मध्ये लिहिलं सुरेशभाई लालजीभाई आणि यांचा लास्ट नेम आहे पटेल. आता ह्यांचं तुम्ही बघा ना, आता ह्यांचं एज आहे 55, जेंडर मेल, लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी भिवंडी आणि विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सी आपली मुरबाड आणि यांचा ऍड्रेस तुम्ही पाहू शकता की भारत कॉलेज हेंद्रपाडा. आता सेम यांचं पुन्हा दाखवतो तुम्हाला मी. आणि सेकंड मध्ये बघा आता ह्यांनी कसा खेळ केलाय, एका वोटर आयडी मध्ये त्यांचं नाव आहे सुरेशभाई लालजीभाई आणि एका याच्यामध्ये त्यांचं नाव आहे फक्त सुरेशभाई लालजीभाई आणि याच्यामध्ये फक्त सुरेश लालजीभाई. बरोबर. लास्ट नेम पटेल त्यांचं सेम आहे. तुम्ही सगळं बघा, एज 55 सेम, त्यांचं लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी भिवंडी सेम, विधानसभा क्षेत्र मुरबाड सेम, त्यांचं पोलिंग स्टेशन बदलापूर भारत कॉलेज हेंद्रपाडा ग्राउंड फ्लोर रूम नंबर 7 सेम, ते सगळं सेम, यांचं सगळं सेम. फक्त एकच नाव आणि यांचे फक्त एपिक नंबर यांचा बघा. दोघांचा तुम्ही चेक करावं तर दोघांचा जो एपिक नंबर असतो हा जो यांचा वोटर आयडी नंबर आहे तोच वेगळा आहे. नाव एकच आहे, एज सेम आहे, त्यांचं पोलिंग स्टेशन सेम आहे, सगळे डिटेल्स त्यांचे सेम आहे, पण फक्त त्यांचा आपण त्यांचं फक्त एक चेंज आहे, फक्त एपिक नंबर. म्हणजे एक व्यक्ती आणि दोन वोटर आयडी कार्ड बदलापूर मधला आहे आणि बदलापूरचे. सेकंड तुम्ही अजून एक पाहू शकता, मी अजून एक काढले, हे दुसरे आहेत आपले कार्तिक. आता इथं पण बघू शकता तुम्ही कार्तिक शंकर मिश्रा आणि इथे इथं पण कार्तिक कृपा शंकरच आहे, पण यांनी काय केलंय कार्तिक कृपा आणि शंकर मध्ये यांनी स्पेस ठेवलंय आणि इथे कार्तिक कृपा शंकर एक नाव ठेवलंय. बाकी याच्यावर तुम्ही दोघांचे ह्याचे पण डिटेल्स तुम्ही चेक करू शकता. इपिक नंबर सोडून बाकी सगळं सेम आहे. ज्या वेळेला वोटर आणि हे फक्त आज आपण यासाठी इथं आणलंय मी की हे फक्त एक दाखवता ट्रेलर आहे आणि असं नाही की ही गोष्ट फक्त मला माहिती आहे, ही गोष्ट बदलापूर मधल्या सर्व बलाढ्य राजकीय पक्षांना माहिती आहे. परंतु कसं असतं, मी माराची ऍक्टिंग करेन, तू रडाची ऍक्टिंग कर, आपण लोक एकमेकांचे विरोधक आहोत असं आपण फक्त लोकांना दाखवू, लोकांमध्ये फक्त एक प्रकारचं एक वातावरण क्रिएट करू, म्हणजे तिसरा कोणता नवीन चेहरा या शहरामध्ये उभा राहता कामा नये. बदलापूरमध्ये एक अशी आयडियोलॉजी चालते की जे 47 नगरसेवक निवडले गेलेत त्यांची एक टीम आहे, भले त्यांचे राजकीय पक्ष वेगळे असतील, परंतु जेव्हा निवडणुका होतात नगरसेवकाच्या पुढे जे आता बदलापूरच्या निवडणुका होतील त्यावेळेला त्या 47 ची टीम असते, एकमेकांना कोण पडत असेल त्यांच्यामधला त्याला उचलण्याचं काम ते बाकीचे 46 लोक करतात. नवीन कोणी येणार, नवीन लोकांना इथे जागाच नाहीये. हे जे मोजक्या लोकांनी इथे जी हुकुमशाही करून ठेवली आहे ना, किंवा आम्हीच ठरवणार की इकडचा नगरसेवक कोण आहे, हे फक्त सध्याच चालतं ना की हा ह्याला बोलतो त्याला ते बोलतो, हे फक्त लोकांसाठी भूल थाप आहेत. लोकांना फक्त दाखवायचं की बघा याची दुश्मनी आहे, रात्रीच्या वेळेस सगळे एकत्र बसून मिळून सगळं ठरवतात की नगरपालिकेमध्ये आपण कितीचा घोटाळा करायचा, कोण किती काय, हे सगळे खेळ असतात.
आणि तिसरं तुम्ही हवा सॅम्पल तुम्ही ठेवू शकता. असे हे मेन मी माझ्या बदलावरमध्ये जे नवीन उमेदवार असतील, जे फर्स्ट टाइम जे खरे मनापासून समाजसेवक असतील आणि ज्यांना खरे मनापासून या शहरासाठी काहीतरी चांगलं करायचंय, त्यांनी सर्वप्रथम ह्या याद्यांवरती कामं करायला सुरुवात करायची. आणि तुम्ही पाहू शकता तिन्ही नावं परप्रांतीयांचे. सर तुम्ही देखील या संदर्भात काही खुलासा करण्याचा प्रयत्न केला का कोणाला? नाही, मला वाटतं 2022 ची गोष्ट असेल. 2022ला आपण आपल्याला सुद्धा माहिती असेल की बदलापूरमध्ये वॉर्ड फिक्सिंग नावाचा एक खूप मोठा विषय गाजला होता. म्हणजे आज जे महायुतीमध्ये पक्ष आहे ते म्हणजे आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे अजित पवार गट आहेत त्यांनी 2022 का 21 ला एक विषय उचलला होता की बदलापूरमधली जी प्रभाग रचना होती, जी वॉर्डची रचना होती, ही काही राजकीय पुढारी त्यांच्या प्रायव्हेट हॉटेलमध्ये जाऊन रचनाकारांना बसून ते लोक ते सगळी त्यांची हे करतात, रचना करतात. तर त्याला नाव दिलं, त्या स्कॅमला नाव दिलं गेलेलं वॉर्ड फिक्सिंग. तर मी त्या गोष्टींचा अभ्यास केला. मी म्हटलं सगळं ठीक आहे, खूप चांगला विषय उचललाय, चांगली गोष्ट आहे, लोकांपर्यंत सत्य आलं पाहिजे. परंतु कालांतराने तो विषय पूर्णतः गायब झाला. आणि आज जर आपण पाहायला झालं, आजच्या कालचीच काहीतरी न्यूज आहे, आमदार साहेबांनी सुद्धा तोच विषय परत पाहायला लागलाय की नगरपालिका काही फक्त विशिष्ट एका राजकीय पक्षाला सोबत त्यांच्यासाठीच रचना करते. मग हा जो मधला गॅप 2-3 वर्षाचा, यावेळी राजकीय पक्ष का बोलत नव्हते? आणि ज्या पक्षाने आरोप केला होता, ज्या पक्षाच्या लोकांवरती आरोप केला गेला होता, आज त्यांनी लोकसभा म्हणा, विधानसभा म्हणा सोबत मांडलेलं त्यांनी निवडणूक लढवल्या महायुती म्हणून. महायुती सरकार. आणि पण आज मग तुम्ही हे लोकांना तुम्ही का संभ्रम ठेवताय? हे लोकांना मला सांगायचे की लोकांनी, बंदावरच्या लोकांनी आज जागा झालं पाहिजे. तुमच्या मनामध्ये भीती मेन ह्याच्यामध्ये एक भीती आहे की नाही आपण कसं बोलायचं, आपल्या घरी आपण कमवतोय, आपल्या घरी सुखरूप आहे, सगळं ठीक आहे. पण आज मला बदलापूरकरांनी हे सांगायचे, बदलापूर एक वाढतं शहर आहे आणि बदलापूर एक शिक्षित लोकांचं शहर आहे. शिक्षित लोकांनी पुढाकार घेऊन याचा अभ्यास, प्रामुख्याने याचा अभ्यास केला पाहिजे की आपण ज्या वॉर्डमध्ये निवडणूक लढण्याचा विचार करतोय, तन्मन धनापासून आपण विचार करतो की नाही मला माझ्या विभागात स्वच्छता आणायची, मला माझ्या विभागामध्ये काय कायापालट करायचे, बदल घडवायचा आहे, तर त्यासाठी मेन म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरती अभ्यास करणं आहे. आज काय झालंय, आज या गोष्टींचा अभ्यास नसल्यामुळे ज्यांना खरी समाजसेवा करायची, ज्यांना या शहरामध्ये रुग्णालय उभे करायचे स्वस्त दरामध्ये, हे प्रायव्हेट रुग्णालयाची जे काय सध्या गुंडगिरी चालते इथे किंवा म्हणतो ना आपण की मोनोपोली, आज साध्या छोट्या आजाराला 10,000चं बिल बनतो लोकांचा. गरीब लोकांनी आज गरीब लोक उपचार घ्यायला घाबरत आहेत. आज माझ्या कुटुंबात घडलेल्या अशा गोष्टी की अक्षरशः त्रास होतोय, त्रास आम्ही सहन करतो की अरे जर हॉस्पिटलमध्ये गेलो तर बिल होईल, मग ते ईसीजी सांगतील, हे सांगतील, मग ते सांगतील, तो खर्च वाढेल. ह्या कारणास्तव लोक आज डॉक्टरकडे जात नाहीयेत. आज या शहरामध्ये आज वाढतं शहर आहे, इतर लोक म्हणतात मेट्रो आणू, हायवे आणू, त्या अरे तुमच्या शहरामध्ये आज रुग्णालय नाहीये. आज ग्रामीण रुग्ण, सरकारी रुग्णाची अवस्था तुम्ही पाहू शकता, तिकडे कोणी आज आपण स्वतः तिकडे जाणार नाही, तर अशी अवस्था आहे. आज या शहरामध्ये शिक्षणाचा पूर्णपणे बाजार झालाय. सगळे प्रायव्हेट स्कूल आहेत. आज नर्सरीची फीस 50,000 आहे. तर म्हणजे गोरगरिबांनी शिकण्यासाठी यांनी दरवाजे बंद केलेत, यांनी तुम्हाला आरोग्यामध्ये तुम्हाला दाबून ठेवले. यांच्याकडे काय पुढचा प्लॅन नाही. आज बदलापूरकर मरून ट्रेननी प्रवास करतो, एक पडला तर लोकांमध्ये माणूस सुद्धा मेली आहे. आधी तरी आपल्याला वाईट वाटतं की माणूस पडलाय, आपण तर मदत करतो. आज लोकांचं असं पडलंय आणि गर्दी पण पडलं असेल, ते नेहमीच असेल, होतच राहते. ह्याला आपण काय करू शकतो? म्हणजे लोकांनी ती गुलामी स्वीकारली आहे. आज त्या गुलामीतून मुक्त करत असेल तर आपल्याला नवीन लोकांना संधी देणे. आज या बदलापूर नगरपालिकेमध्ये नवीन लोकांना जाणं खूप गरजेचं आहे. आणि त्या नवीन लोकांना जाण्यासाठी आज या मेन विषयासाठी आज यासाठी मी इथं आलोय की हा मुख्य विषय आपण लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे की प्रत्येक एरियामध्ये कोणते नगरसेवक असतो तो दाखवतो ना की मी खूप समाजसेवा करतो, त्याच्यामुळे लोकांचं मला मतदान एवढं भेटतं. हा मतदान तुझं हक्काचं मतदान नाहीये. तू हे नकली वोट्स, डमी वोट्स, फेक वोट्स, त्या फेक वोट्सचा बलबुद्यावरती तू आज नगरसेवक झालास. त्याच्यामुळे लोकांची दिशाभूल करणं आपल्याला थांबवायचंय आणि खऱ्या अर्थाने समाजसेवा करणाऱ्या लोकांना आपल्याला पुढे आणायचं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने जसं राहुल गांधींनी वोट चोरीची जे आहे खुलासा केला, तसाच एक छोट्या पद्धतीचा खुलासा आपल्याला आज या ठिकाणी बघायला मिळाला. खुलासा नाही, हा प्रत्येकाला या गोष्टी माहिती आहेत. फक्त कसं आहे की आपण बोलायचं का, आपल्याला बोलून काय होणार नाही. म्हणजे लोकांनी हार मानलेली आहे की आपण बोललो तरी काय होणार नाही. निवडणूक आयोगाकडे 2022-21 साली जेव्हा असं वातावरण झालं की निवडणूक होणार आहे बदलापूरची, त्या टायमिंगला विविध राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिली होती की जे फेक वोट्स त्याच्यावरती तुम्ही ते नावं तुम्ही कट करा. परंतु निवडणूक आयोग काहीच करत नाही. निवडणूक आयोग म्हणा किंवा आपले प्रशासन म्हणा, नगरपालिका म्हणा, हे प्रायव्हेटाईज झालेत. हे तुमच्या माझी इथं तिकडे किंमत शून्य आहे. तिकडे तर राजकीय विशिष्ट राजकीय पक्षाचा कोणता साधारण कार्यकर्ता जरी गेला तर त्याला खुर्ची देतील बसायला. आणि आपण जरी गेलो सर्वसामान्यांमध्ये बाहेर कामा 5 मिनिटांवर वेळ झालाय, उद्या या परवा असं आपल्याला पळवलं जातं, पण त्यांना पूर्णपणे सोय असते. आणि खऱ्या अर्थाने ते जनतेचे मालक आहेत.
जनतेला मला हेच कळत नाहीये आजपर्यंत बदलापूरकरांना किंवा भारतीयांना सुद्धा म्हणा, आज लोकशाहीची ताकद आपल्याला का कळत नाहीये. अरे आपण ज्या छत्रपती शिवरायांचं नाव घेतो, त्या बाबासाहेबांचं आपण नाव घेतो, त्यांनी आपल्यासाठी सर्व तयार करून ठेवले. शिवरायांनी स्वराज्याची लढाई लढली, ती लढाई जिंकली, त्यांनी या देशामध्ये स्वराज्य स्थापित केलं. का केलं? कारण तुम्ही आणि आम्ही मोकळ्या मनाने मोकळ्या स्वातंत्र्य आपण जगू आणि इकडचे राजा आपण होऊ. इकडची प्रजा म्हणजे राजा, हे छत्रपती शिवरायांचं स्वप्न होतं. परंतु आज प्रजा अशी झाली, छत्रपती शिवरायांची गुलाम झाली अक्षरशः. आज आपण ह्यांच्या भीतीपोटी, ह्यांना घाबरून आपण आज हे होतोय. अरे आपण हे विसरतोय, ज्यांचं आदर धरून आपण चालतो छत्रपती शिवाजी महाराजांचं, ते मुघलांना घाबरलेले होते, मराठी मुघलांना घाबरलेले होते. आपण त्यांच्या वंशज आपण बोलतो, आपण या सामान्य लोकांना आपण घाबरतोय. तर आज आपण ह्याचा अभ्यास बारकाईने केला पाहिजे. नक्कीच. तर आपण हे सर्व जे काही कागदपत्र आहेत तिथे माझ्यासोबत, तर आपण ते डिस्प्ले देखील केलेले आहेत. तुम्ही सगळ्यांनी बघा आणि तुमचं मत आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. एक सामान्य आणि जागरूक नागरिक म्हणून जे आहे, तुम्हाला तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. तरच आम्ही समजू की आजचा हा जो मुद्दा आहे आपला, तो सफल झाला आणि त्याला काहीतरी जे आहे पुढची वाटचाल मिळायला पाहिजे. यासाठी तुम्ही आवर्जून तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. सर, आताच आपण एक मुद्दा उपस्थित केला की बदलापूरमध्ये देखील मतचोरी होते. आता जे आहे बदलापूर नगर परिषदेच्या देखील निवडणुका लागणार आहेत. मग त्याचा याच्यावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो? ना त्याचा परिणाम कसा होईल माहितीये का मॅडम? आता आपला हा व्हिडिओ गेल्यानंतर लोकांपर्यंत जेव्हा व्हिडिओ पोहोचेल, त्या व्हिडिओ पोहोचल्यानंतर लोकांनी जर या विषयाला गांभीर्यपूर्वक घेतलं, स्वतःच्या भविष्याचा जर विचार केला, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचा जर त्यांनी विचार केला की नाही, हा जो बोलतोय, आज मी तर माझ्यासाठी नाही बोलत आहे, मला काही गरज नाहीये, मला राजकारणात याची सुद्धा आवड नव्हती, काही गरज नव्हती. परंतु जेव्हा मी हे पाहिलं ना की आपण जर शिक्षित लोक जर राजकारणात नाही उतरणार तर कोण उतरणार? आपण राजकारणापासून लांब राहतो. म्हणजे नायक तर तुम्हाला डायलॉग वाटत असेल की परेश रावल अनिल कपूरला जेव्हा तो बोलतो की आज प्रत्येक जण राजकारणाला गटार बोलतो, परंतु कोणीही ते गटार उतरून त्या गटाराला साफ करण्याचा प्रयत्न करत नाही. आज देशामध्ये प्रत्येकाला काय वाटतं, तरुणाला की मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं, मला हे व्हायचं ते व्हायचं. आणि पण तुम्ही या देशाचा विचार का नाही करत? आज जेव्हा पण आपल्यासारखे लोक या देशाच्या राजकारणामध्ये उतरणार नाहीत, जेव्हा पण आपण शिक्षित लोक ज्यांना माहिती आहे की प्रगती डेव्हलपमेंट कसं करत असतं, मॅनेजमेंट कशी करायची सगळ्या गोष्टींची, तेव्हा पण आपण उतरणार नाही. आपण बाहेरून नावं ठेवणार की अरे ह्याने रस्ता खराब केला, ह्याने असं केलं, ह्याने हा घोटाळा तो घोटाळा. आपला अधिकारच नाही तर म्हणतोय. मग तर तुम्हाला खऱ्या अर्थाने बदल घडवायचा असेल तर तुम्ही त्याच लोकांना साथ द्या, त्याच लोकांना तुम्ही संधी द्या ज्या लोकांकडे एक विजन आहे. आज बदलापूर शहरासाठी एकाकडे विजन आहे, एकाकडे प्लॅन नाहीये. फक्त चालेल ते चालू, आपली रोजोटी चालेल, रोजोटी फक्त चालवत राहा. आणि ह्याचा जर तुम्ही म्हणाले की निवडणुकीत काय परिणाम होईल, लोकांनी जर ठरवलं, लोकांनी जर गांभीर्यपूर्वक या विषयाला, मतचोरीच्या विषयाला गांभीर्यपूर्वक घेतलं, लोकांनी जर ठरवलं की नाही, आम्ही ज्या लोकांनी आतापर्यंत आमचा विश्वासघात केलाय, ज्या लोकांनी आतापर्यंत आमच्या मताची किंमत शून्य केली आहे, आज माझ्याकडे एक मताचा अधिकार असताना मी एक मत देतोय, परंतु समोरचा व्यक्ती 4 मतदान करतोय, याचा अर्थ काही ना काहीतरी कुठेतरी चुकीचं आहे, कुठेतरी पाणी मुरतं. हे जेव्हा आपल्या बदलावकरांना समजेल त्या दिवशी नक्कीच मी तर म्हणतोय बदलापूर ही महापुरुषांच्या स्पर्शाने पावन झालेली भूमी. आपण प्रत्येक वेळी आपण वारंवार या गोष्टी म्हणतो, परंतु फक्त बोलून चालत नाही. आज ज्या महापुरुषांचे पाय या बदलापूरला लागले, स्पर्श झालेल्या बदलापूरला, त्या बदलापूरकरांनी विचार केला पाहिजे. एकंदरीत काय करू शकतात बदलापूरकर? बदलापूरकरांची मुख्य ताकद ती म्हणजे मतदान आणि निवडणूक. समोरचा फ्रॉड करतोय, माझ्यासारखे लोक आम्ही प्रयत्न करू त्या मोठा फेक वोट्सचा बाजूला सारण्याचा. आता तो निर्णय, शेवटचा निर्णय निवडणूक आयोगाचा आहे. त्यांनी जर समजा आमचं ऐकलं तर वेल अँड गुड, नाही ऐकलं तर शेवटी पर्याय होतो तो लोकांचा, मतदारांचा. तुम्ही एवढं ताकदीशीर मतदान करा की त्यांची फेक वोट सुद्धा आपल्यासमोर कमी पडले पाहिजेत. आज आपण पाहिलं की फक्त 50% मतदान होतं एका वॉर्डमध्ये, 60% मतदान होतं. ज्यावेळी 100% मतदान होईल, 100%, तेव्हा हे 4-5 असे फ्रॉड मताने काही फरक पडणार नाही. आणि जेव्हा प्रामाणिक लोक मतदान करतील, मतदानाच्या दिवशी आपण एक बोलतो आपण हॉलिडे न समजता आपला हक्क आणि आपला अधिकार, आपलं कर्तव्य ज्या दिवशी आपण समजू की आपल्याला जर मतदान करायचंय आणि आपण मतदान केल्यानंतर आपण आपल्या मनातल्या व्यक्तीला आपण निवडून देऊ. आपण फक्त हे ना बघितलं पाहिजे ह्याच्याकडे करोडपती, हा पैशावाला अब्जोपती आहे, हा ह्याचा मुलगा त्याच्यामुळे, हे न बघता ज्या व्यक्तीच्या मनामध्ये एक विजन आहे आपल्या शहरासाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी ज्याच्याकडे विजन असेल,
जो या बदलापूरमध्ये रुग्णालय उभे करेल, कमी दरातले, स्वस्त दरातले किंवा सरकारी रुग्णालय पण हायटेक रुग्णालय उभे करेल, जो या जे खासगीकरण चालू सध्या शिक्षणाचं हे खासगीकरण मिटून जो लोकांना सर्वसामान्यांना सुद्धा शिक्षण भेटलं पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करेल, जो इकडचा जो आज आपल्याकडे बदलापूर शहरामध्ये आपल्याकडे रोजगार नाहीये, आज बदलापूरमधला तरुण एक तर बेरोजगार राहतोय किंवा मरून ट्रेननी प्रवास करतोय, जो त्या तरुणांचा विचार करेल तशा व्यक्तीला जर आपण निवडून दिलं तर बदलापूर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांनी स्पर्शेत पाहून झालेली भूमी आहे ह्याला आपण तेव्हा खऱ्या अर्थाने आपण बोलू शकतो. त्याशिवाय आपण फक्त महाराजांचं नाव घेऊन आपण चालणार नाही. आपण खऱ्या अर्थाने आज मतदानाची ताकद काय, एकंदरीत जर 100% मतदान बदलापूर शहरामध्ये झालं तर आपण कुठेतरी या परिस्थितीला मात करू शकतो. प्रत्येक वॉर्डमध्ये साधारणतः कसं असतं, प्रत्येक वॉर्ड म्हणजे साधारण आपण एक आकडा पकडतो, समजा एका वॉर्डचा आकडा 4000 मतदारांचा आहे. 4000 पैकी साधारणतः समजा 50% मतदान झालं, 2000 लोक मतदान करतात. तर ह्याच्यामध्ये जे काही फेक वोट्स असतात, जे काही डमी वोट्स असतात, जे काही फ्रॉड वोट्स असतात ते मॅक्स टू मॅक्स असतील 500 का 1000 असतील, ह्याच्या पुढे तर करू शकत नाही, ते चोरी पकडली जाईल. त्याच्यामुळे साधारणतः एवढे फेक वोट्स म्हणजे असू शकतात असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्यानंतर आपण जे 2000 लोक जे आहेत, जे खरे वोट्स आहेत, जे एक सिंगल वोट वाले लोक आहेत, जे एक वोट आणि एक अधिकार ते लोक खरे ते लोक जे आहेत त्यांनी जर ताकदीशीर मतदान जर केलं, एका बाजूला जर मतदान केलं तर फ्रॉड करणारे लोक बाजूलाच फेकले जातील पूर्ण ताकदीशीर. त्याच्यामुळे त्यांच्याकडे फक्त फ्रॉडचे वोट उरतील आणि आपण जे चांगले लोक आहोत, जे प्रामाणिकपणे काम करतात, त्यांच्या डोक्यात एक विजन आहे बदलापूर शहरासाठी, त्या लोकांना जर लोकांनी प्रामाणिकपणे जर मतदान केलं तरच या गोष्टी पुढे होतील. आणि इथून पुढे मला आता असं वाटायला लागलं, आता राहुल गांधी जेव्हापासून हा विषय उचललाय तेव्हापासून जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्या पायाखाली जमीन पूर्णपणे सरकली. ते एकतर काय वापर करतील, एकतर बळाचा वापर करतील, ज्या त्यांनी दिल्लीमध्ये केलं. आज त्यांनी 300 खासदार उतरले होते रस्त्यावरती, विरोधी पक्षातले 300 खासदारांना त्यांनी आज जेलमध्ये नेलं, राहुल गांधींना त्यांनी अटक केली, खरगे साहेबांना त्यांनी अटक केली. एक तर लोक बळाचा वापर करतील राजकीय नेत्यांसाठी, दुसरा सामान्यांसाठी वापर करतील तो म्हणजे पैशाचा. तो पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये. परंतु मला लोकांना हे सांगायचं आहे, तो पैसा कोणी मोलमजुरी करून कमवलेला पैसा नाहीये. तुमचा माझ्या हक्काचा जो टॅक्स आपण भरतो सरकारला, अपेक्षा करतो की सरकारला टॅक्स देऊन आमच्या रस्ते आम्हाला व्यवस्थित देईल, आम्हाला शाळा व्यवस्थित देईल, आम्हाला सगळं सुख सुविधा व्यवस्थित पुरवेल, या अपेक्षेने आपण जो टॅक्स भरतो आपल्या पगारातून, तर टॅक्सचाच पैसा इकडे आपला रिटर्न येतोय. त्याच्यामुळे कोण आपल्याला उपकार करत नाहीये. आज जर आपण पाहिला वेगळा विषय तुम्हाला माहिती असेल मध्ये झालेला विषय येतो की जे फेलोशिपचे पैसे होते ते फेलोशिपचे पैसे लाडकी बहिणीमध्ये फिरवले गेले होते. म्हणजे एका जागेचं बंद करायचं, एका जागेचं चालू करायचं आणि लोकांचे फक्त मतं विकत कशी घेता याची इनडायरेक्टरित्या सध्या कामं चालू. लोकांनी स्वतःला न विकता, तुम्ही या थोडक्या लोकांसाठी स्वतःचा एक दिवसासाठी तुम्ही स्वतःला एका विकाल, परंतु पुढच्या 5 वर्ष किंवा पुढच्या हजारो पिढी तुमच्या मुलांना, तुमच्या पुढच्या पिढींना हे गुलाम म्हणून राहावं लागेल. त्याच्यामुळे एकदाच फक्त मी तर एकदा फक्त प्रयत्न करा, एकदा फक्त निश्चय करा. या निवडणुकीमध्ये पुढची मी तुमची अपेक्षा करणार आहे, फक्त या निवडणुकीमध्ये आपण चमत्कार करून आपण दाखवूया की स्वाभिमानी मतदान जे असतं ते आपण या निवडणुकीमध्ये आपण करून दाखवूयात. आणि नक्कीच मी म्हणतोय की बदलापूर शहर या देशामधला प्रथमचं शहर असेल की वोट चोरीला पण त्यांनी लाख करून आपण वोट चोरीला फेकून बदलापूरकरांनी इतिहास रचलेला आहे. बदलापूर म्हणजे इतिहास, ऐतिहासिक शहर आहे आपलं बदलापूर. त्याच्यामुळे हाच शहर या शहराला आपण अपेक्षा करू शकतो की हाच शहर नक्कीच इतिहास पुन्हा घडवेल. आणि तो इतिहास कशा प्रकारे घडवेल, छत्रपती शिवरायांनी स्वराज्यामार्फत आम्हाला प्रत्येकाला अधिकार दिलाय मोलाचा. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामार्फत आम्हाला मताचा अधिकार दिलाय. तो अधिकार आम्ही वाया न जाता आम्ही तो मताचा अधिकार पूर्णपणे बजावू आणि आम्ही आमच्या विचारांची सत्ता आम्ही प्रस्थापित करू असा निश्चय जेव्हा मतदार करतील तर नगरपालिका निवडणुकीमध्ये नक्कीच आपण परिणाम पूर्ण वेगळा पाहू. खूप छान. तर बदलापूरकरांनो, तुम्ही तयार आहात का यंदाच्या वर्षी जो आहे इतिहास रचण्यासाठी? बदलापूरकर नेहमी जे आहे सरकारला बदलापूरकरांनी घुटण्यावरती आणलेला आहे, नेहमी सरकार झुकवलेली आहे. आपण अनेक वेळेला अनेक माध्यमातून बघितलेला आहे. नुकत्याच काही वेळापूर्वी जे आहे, काही महिन्यांपूर्वी आपण बघितलं एका चिंबुकलीचं जे मॅटर होतं, तेव्हा देखील बदलापूरकरांची जी एकताची ताकद होती त्याने सरकारला देखील जे आहे नमवलं आहे. तर यंदाच्या वर्षी देखील निवडणुकांमध्ये तुम्ही काय करणार आहात? कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्कीच सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. लोकसभेमध्ये जर आपण बघितलं तर त्यावेळेला महाविकास आघाडी जी आहे बहुमताने होती आणि त्यानंतर ज्या वेळेला विधानसभा आली तर असं काय झालं की महायुती आघाडीवर राहिली आणि महाविकास आघाडी खाली गेली? नाही, हेच आपण जर पाहिलं असेल ना की लोकसभाच्या निवडणुकीच्या वेळी
महाविकास आघाडीचे 31 खासदार होते, म्हणजे 30 खासदार आणि एक अपक्ष खासदार म्हणजे विशाल पाटील. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. म्हणजे 31 खासदार हे महाविकास आघाडीचे होते, म्हणजे इंडिया अलायन्सचे होते, आणि फक्त 17 खासदार हे होते महायुतीचे, म्हणजे भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट. हे तिघांचे फक्त 17 खासदार होते. परंतु 5 महिन्यानंतर जी विधानसभा निवडणूक झाली ह्याच्यामध्ये 9 खासदार असलेला भाजप पक्ष याचे 132 आमदार येतात, 132 आमदार. आणि ज्यांचे फक्त 7 खासदार होते म्हणजे शिंदे गटाचे, ह्यांचे 57 खासदार त्यांचे येतात. आणि ज्यांचा फक्त एकच खासदार निवडला गेला होता लोकसभेमध्ये अजित पवार गटाचा, त्यांचे 41 आमदार. आपण जर कॉमन सेन्स नुसार जर आपण विचार केला तर एका लोकसभा क्षेत्रामध्ये साधारणतः 6 विधानसभाचे क्षेत्र असतात. आपण जर असं विचार केला ठीक आहे, आता अजित पवार गटाचे फक्त एकाच खासदार आला, ठीक आहे, त्यांचे 6 आमदार आले असते, आपण काय ऑब्जेक्शन असतं विचार, ठीक आहे, एका खासदार मानून त्यांनी 6 आमदार पूर्ण प्रॉपर प्लॅन करून आणले, तर त्यांचे 41 आमदार येतात, म्हणजे 40% एक्स्ट्रा तुमचे आमदार येतात. असा कोणता चमत्कार झाला 5 महिन्यांमध्ये असं? महायुतीने असं काय केलं की महाविकास आघाडी एवढं बॅकफुटवरती गेली आणि महायुती एवढं फ्रंटफुटवर लगेच आली? असं 5 महिन्यामध्ये असं काय झालं? तर त्या 5 महिन्याचा जेव्हा अभ्यास केला गेला त्यावेळी असं कळालं की 70 ते 80 लाख वोट्स जे आहेत लोकसभेच्या वेळी जे वोटिंग हे होतं, मग समजा 11 कोटी लोकांची 11 कोटी लोकसंख्या होती, किंवा जे 6-7 कोटी जे ओव्हरऑल वोटर्स होते राज्यातले, तर त्याच्यामध्ये 70 ते 80 लाख वोटर्सची वाढ झाली. म्हणजे 5 महिन्यामध्ये 80 लाख नवीन वोटर्स त्यांनी एनरोल केलं या राज्यात. आणि हे आले कुठून? आणि अचानक जे 5 वर्षामध्ये सुद्धा एवढे 80 लाख वोटर्स ऍड होत नाहीत, जे 5 महिन्यात झाले. आणि 5 महिने कुठून आले? हे कोण होते? मग एवढे कुठे गायब होते? 70 लाख लोक, 80 लाख लोक कुठे गायब होते? हाच एक प्रश्न निवडणूक आयोगाला राहुल गांधींनी विचारला की तुम्ही फक्त आम्हाला डिजिटल डेटा द्या, जेणेकरून आम्हाला हे सोपं होईल. आम्ही आमच्या टीमला सांगून, आमच्या टीमला, लिगल टीमला सांगून, आमच्या कम्प्युटर आयटी टीमला सांगून आम्ही सगळे तुम्हाला विथ प्रूफ सगळं देऊ. परंतु जेव्हा राहुल गांधींनी अपील केली त्यांच्याकडून की बाबा आम्हाला तुम्ही डेटा द्या, तेव्हा त्यांनी 7 फूट, जे आपण पाहिलं कॉन्फरन्समध्ये, 7 फूट एवढा मोठा त्यांनी ढीग दिला पेपर्सचा. आणि त्यांनी सांगितलं की कितीतरी वर्ष लागतील एवढं डाटा. मग ते पण त्यांनी एका विधानसभेचा डेटा 7 फूट उंच कागद असतील तर एका राज्याचा म्हणजे पूर्ण ते बदलाव आपलं त्याच्यामध्ये येऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ निवडणूक काय करते? चोरी करते. पण त्यांना असं वाटतं की आम्ही प्रूफ आम्हाला काय सोडायचं नाही. पण ते हे विसरलेत, मांजरेला पण तेच वाटतं दूध पिताना की मला कोणी बघत नाहीये, संपूर्ण जगाला दिसतं की ते मांजर ते कृत्य करते. त्याचप्रमाणे इलेक्शन कमिशनला सुद्धा मला हे सांगायचं की तुम्ही फ्रॉड करताय. तो फ्रॉड आपण पाहिलं हरियाणामध्ये का पंजाबमध्ये सुद्धा फ्रॉड एक्सपोज झालेला की तो स्वतः अधिकारी वोट्स टाकतोय बॅलेट पेपरमध्ये स्वतः लिहून, आमचा एक्सपोज झालेला तरी सुद्धा व्हायरल झालेला, पूर्ण देशामध्ये व्हायरल झालेलं, तरी यांचे डोळे उघडले, तरी यांनी पुन्हा चोरी करण्याचा प्रयत्न केला. आणि यांना हे लोकांनी एवढं लाईटली घेतलं लागलं, यांना असं वाटायला लागलं की आम्ही चोरी करू, ज्यांना जे करते त्यांनी ते करा. हा जो मुद्दा आता उपस्थित झालाय याचा नक्कीच निवडणुकीवरती परिणाम होऊ शकतो का? निवडणुकीवरती परिणाम होईल, परंतु कसं आहे माहिती आहे का मॅडम, लोकांनी गांभीर्यपूर्वक घेतलं तर, लोकांनी जर असा विचार केला मी, माझं घर, माझी बायको, माझी मुलं, माझी आई, माझे वडील, माझा भाऊ, तर याच्या पुढे त्यांचं भविष्य खूप धोक्यात आहे. ज्या दिवशी आपण आता 4 दिवसात आपला हे स्वतंत्र दिवस आपण सेलिब्रेट करू, प्रत्येकजण ताटामाटा सफेद ड्रेस घालून आपण येऊ, सकाळी 6-7 वाजता उठून आपण आपल्या ध्वजाला आपण सलामी देऊ, ते सगळं मला फेक वाटायला लागले आज. जर ते खरं असेल तुम्हाला ध्वजाला सलामी द्यायची तर ते फक्त त्या कपड्याला सलामी नका देऊ. त्या कपड्यामार्फत जी आत्मा जिवंत या देशाची, त्या आत्म्याचं रक्षण करायचा प्रयत्न तुम्ही कराल तर तुम्ही खऱ्या अर्थात त्या देशाला तुम्ही सलाम ठेवताय. आणि त्याची आत्मा ही लोकशाहीमध्ये जिवंत आहे. भारत हा जगातला सगळ्यात मोठा लोकशाही मानणारा देश आहे आणि जगातली सगळ्यात मोठी डेमोक्रेटिक कंट्री म्हणून आपण ओळखला जातो आपला भारत देश. तर त्याची अस्मिता, त्याची इमेज आपल्याला जपून ठेवायची असेल तर आपल्याला आज या निवडणूक आयोग यासाठी मी म्हणतोय, कारण की या देशाची गुरुकिल्ली, राष्ट्रीय गुरुकिल्ली कोणाकडे जाईल हे ठरवणारी शेवटी ही निवडणूक आयोग आहे. कंट्रोल त्यांच्याकडे असतो शेवटी. त्याच्यामुळे त्यांचा कशा प्रकारे आपण लोकांच्या ताकदीवर त्यांना आपण झुकू शकतो हा विचार आपण प्रामुख्याने केला पाहिजे. आणि ज्या दिवशी लोकांनी ठरवलं की आपल्याला क्रांती घडवायची आहे तर क्रांती नक्कीच घडवायची. लोकांनी ठरवलं की नाही मला आरामच करायचा आहे तर तो अन्याय आपल्याला सहन करावा लागेल आणि पुन्हा आपण गुलामीकडे जाऊ. पण ती गुलामी ब्रिटिशांची नसेल, ती गुलामी आपल्या लोकांची असेल. आपल्यातीलच गुन्हेगारांची गुलामी आपल्याला स्वीकारावी लागेल.